चला गणपती बाप्पा मोरया. पाऊस पडला की काय रोड एवढं हायवेला पोहोचला हा बॉईस काय म्हणताय? एकदम निवांत. विषय झाड आहे आपला. काय विषय हाड विषय गोल आहे, चड्डीला ओल आहे आणि दुनिया गोले. I-5 North Ramp. कॉन्टिनेंटल नाही, BMW आहे. इथून राईट Right आहे. at the I-5 North Ramp, then merge onto I-5 North. इथूनच रेकॉर्डिंग चालू आहे. काय बोलायचंय का शेट तुम्हाला? काय थकलेत का? हा नो बेळो. कसं वाटलं एक्सपिरियन्स गाडी चालून? पोलिसवाला पुलावर गे बेंचोत पुलावर. दापोली नाही, खेडचा आहे Continue on I-5 North. मी काय म्हणतोय, गाडीचा प्रवास कसा वाटतो मस्त. तुम्हाला? गाडी एक नंबर आहे. बुंगवतोय फक्त बुंगवतोय. टॉप स्पीड आता तुम्ही कितीपर्यंत मारली? 120 120 माइल पर आवर. ऍक्सिडेंट बघताय का? Yes, brother. ऑरेंजचे ऍक्सिडेंट 65ची आपली लिमिट आहे, स्पीड लिमिट. डबल नाही करायची आपल्याला. चार्जिंग बसून घेऊ नका. बोला. शेड बिझी सध्या, त्याच्यामुळे काय आपण बघ ना कसं आहे तो. कुठं व्ह्यू बघा काहीच. काय म्हणतो यार? सिक्स पॅक्स हे म्हणतो होता तू. 6 पॅक्स वॉटर पार्क होता. तेच ना, तेच म्हणतो तू. वॉटर पार्क नाही, 6 पॅक्स. एलएचा एक्सपिरियन्स कसा झाला? एलेला गेलोच नाही आपण. त्याच्यामुळे तर विचारलं ना. आम्ही घरातून किती वाजता निघालो माहिती का? 5:30 वाजता निघालो. सॅन्डिएगो सॉरी सायलेंट करणार स्नॅपचॅटचं नोटिफिकेशन.
आपण एल वरनं आपलं सँडिएगोवरनं आम्ही 5:30ला निघालो राईट. Started our journey at 5:30 from San Diego, and we are at LA right now. So let's see how journey goes, and we gonna stick to this road till 51 miles. Do subscribers and fuck Pratik every day. Let's go. जस्ट वेट. आता तुमचा मराठी भाऊ बोला. आम्ही 5:30 वाजता तिथून निघालो. त्यानंतर आपल्याला किती वेळ लागला एलएच्या ह्याला यायला? यायला तरी नाही म्हटलं तरी अडीच 3 तास लागले. त्याच्यामध्ये किती लेन? आमची 12 लेनचा हायवे. आता हा कसा 1 2 3 तसा इकडं 12 आणि इकडं 12 राईट. तिथं मारून ठेवली. ड्रायव्हर कोण? आमचा निहार भाऊ कुळे पाटील. आता ह्याच्यावरती तुम्ही एक्सपिरियन्स सांगा, तुम्हाला कसा वाटला चालवायला? LA मध्ये कितीच्या स्पीडने चालवत होते फक्त ऐका तुम्ही? 5 मैल पर आवरच्या स्पीडनी 5 मैल हायवेवर एक्सप्रेसवेवर गाडी चालवत होतो. 5 मैल पर आवरच्या स्पीडनी म्हणजे 5च्या स्पीडनी पर मैल जात होता. नाही म्हटलं तरी पाऊण तास आमचा ट्रॅफिक मध्येच गेलेला आहे. तशी आम्ही 21 मैल कव्हर तरी चुकूनही पीक आवर्स मध्ये LA मध्ये कोणीही जाऊ नये. मंडळाकडनं नम्रपणे विनंती आहे की घोडे लावून ठेवतो एलएचा हायवे सॅन टू एलएच्या पुढं. आता चाललो आम्ही, तुम्हाला सांगेल एक्सपिरियन्स. आत्तापर्यंत तर रिकामाच आहे. आता तुम्हाला हे करतो, काच खाली घेऊन बाहेर चालतो. भावांना वाऱ्याचा त्रास झाला असं सॉरी, तर माफी असावी. कसे पहिल्याच व्लॉग आपण चालू करतोय आणि त्यात आपण चुतेगिरी करतोय. तुम्ही बोला की काहीतरी द्या. काय चालू आहे आता निवांत. बस आता निघालोय, मस्त पोचूया, शेकोटी लावूया, तारे बघूया आणि काय आता आपलं मागचं दाखव ना त्यांना स्टॉक. मागचा स्टॉक मागचा खायचा पाहिजे रे. हे बघा अख्खं भरलेलं आहे. आता तुम्हाला फास्ट अँड फ्युरियस दाखवायचं का? नियर शेट जरा लेन कटिंग दाखवा ना, वॉरनला कशी असती. हा बघा आता हे 3 गाड्या आहेत, 1 2 3. आता झपकन टाका बघा. घे परत आता इथून झपकन टाक. यारशे आपली भावं थांबलेत बघण्यासाठी. मुवमेंट नाही भेटत आहे भावांना, तरी मी मुवमेंट आणला मुवमेंट आला. बघा आता 1 2 त्याने हॉर्न वाजवला. शंभर 102 3. बस काय जास्त चार्जिंग बसले ना तर ते डॉक्टरला ताप होईल. चार्जिंग नका बसून घेऊ तो विषय. ऐका ना आता ऐकत नाही. आता ऐकत नाही. आता चुना लागता वाचला. भावांनो लाईव्ह बघितलं तुम्ही कसा चुना लागतो. स्पीड लिमिट नाही फॉलो करत आहे. असा आता असे पुलावर वगैरे करतात. आता रस्ता तापतो तिथे स्पीड 55 जाऊ. पावती बसली ना तर आपली इथं कसं पोलिसांना 200-300 देऊन तसं नो वे. डायरेक्ट किती $750-800 म्हणजे आपले झाले 70,000-80,000 डायरेक्ट पावती ऑनलाईन.
वेलकम टू USA. माणूस स्पीडने चाललाय. तू चालव चालतो माणूस स्पीडने चाललाय आणि घोडे लावतोय. खरंय याच्या पुढे काय नाही. निहार शेठ काय म्हणता? कॅमेऱ्यात बघा जरा. स्माइल वरनं स्माइल. तर आता आपण पोहोचलो कुठं? आता आपण फ्रेस्नो क्रॉस केले. नाही गेला तू फ्रेस्नोला नाही फ्रेस्नो क्रॉस करायचे. फ्रेस्नोवरनं तुला सांगतो मी फ्रेस्नो आलं ना की 99 वरनं 41 ला घुसायचं ना एक्झिटला. 41 एक्झिट लक्षात ठेव. 41 एक्झिटला घुसणार आहे पण आमचा विषय झालाय. सरळ चालून नाही आपला विषय सांगायचा का नाही. ग्लेशियर पॉइंट बंद केलं इंडी. 19 माईलवर आहे प्रतीक. ग्लेशियर पॉइंट आजच्या दिवसासाठी बंद ठेवलाय. काय वातावरण ते काय कॅलिफोर्निया विषयच नाही. तात्या फुल वाईफ घेत गाडी चालवतात आणि मागे फायर बाहेर जायचा बोचा दुखलाय चालून आणि आता माझा दुखायला लागलाय. पण मला तर गाडी येत नाही. माझा शोध एवढे लवकर कारण का हा सरळ रोड आहे. टर्न एक पण नाहीये. येणार आहे, येणार आहे, सगळे येणार आहे जरा थांबा. लिजिट 90 माइल झाले सरळ चाललं आपण. 99 माइल झाले सरळच आहे रस्ता अख्खा सरळ. नो टर्न नथिंग. बघा काय म्हणजे कोण काय बोलणार आहे. पण US आहे यार काही बोला. स्पीड लिमिट 70. स्पीड लिमिट 70 तरी पण आपला फायर तात्या 120-130 च्या खाली टेकतच नाही ना. एवढं आपल्याला जाताना रस्त्यातच कॅन्टीन राहून आहे, मिक्स करून जाऊ. हा मी तेच म्हणतो मग पहिले ते करते. बघा रे कसं आहे शेव्हरोलेट एव्हरीवेअर कसं आहे ओनली शेव्हरोलेट. असं आहे मग विषय हाड आहे का नाही. विषय हाड. आपल्याला किती वेळ लागणार आहे पोहोचायला तेवढं अजून आपल्याला बघ आपले उरले 2 तास म्हणजे 3 तास उरलेत पद्धतशीर. अरे पण आपण लिजिट 300-250 मैल मारले आतापर्यंत. कळतच नाही ना रे 250 मैल. थकवा नाहीये. थकवा नाहीये. एक्साइटमेंट नियर सेट फायर ऑलवेज का नाही. आणि थकवा का नाही माहितीये का. नियर शेटची एवढी भारी गाडी चालवली 200 मैल. बागटावाद मध्ये रप्पा सगळ्यांची 260 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आम्ही 260. रे फायर माणूस खरं सांगा आता खरं सांगा बरं. 120-122 माईल पर आवर आम्ही चाललो होतो. पण तर 122 कन्वर्ट करून किती होतात लवड्या. तेवढंच झालं. नाही 1.5 कशा लवड्या. म्हणजे तेच रे 500 किलोमीटर दीडच आहे ना. हा 1.5 एवढे 400-500 चालवली पण थकवा काय जाणवला 180 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आम्ही चाललो होतो सुसाट मध्ये. पण प्रतीकची गाण फाटत होती की फाईन लागेल म्हणून मला इज्जतीमध्ये गाडी स्लो करावी. पण मजा आली हा टॉप लावला होता. प्रतीक दादा जेव्हा झोपले होते तेव्हा आम्ही बोंगोली आहे. आम्ही पाऊण तासात यायला क्रॉस केला. हायवेचा मी पूर्णपणे उपयोग करून स्पीड लिमिट असताना पूर्णपणे उपयोग करून घेतलेला आहे. लिजिट अर्ध्या पाऊण तासात यायला क्रॉस केलाय. प्रतीक भाऊ उठतात अरे यायला गेला जवळ 2 स्पॉटला तो बरोबर बोलला. तो जो अक्षय बोलला ना तिथंच बरोबर गर्दी होती ना. हा बरोबर त्या 2 पीक आवर मध्ये गेलो ना मग भाडा लागला. अरे पण तो बाहेरून लेस होतं ते म्हणजे कुठं माहिती. अरे चला गाईस थोड्या वेळाने भेटू. डायरेक्ट पोहोचल्यावर करू आता चालेल. रस्ते बघा यार रस्ते म्हणजे चुम्मेश्वरी. अरे
विका गाडी तर बंद आपली टाकी पेट्रोल पिकली का पेट्रोल किती आहे थंडी बघ फ्रेस्नोमध्ये थंडी थंडी कुठं फ्रेस्नोमध्ये छोट्याशा टाउनमध्ये आम्ही आलो आहोत. फ्रेशनो मध्ये कुठं होतो आपण तर गॅली पण बघू शकत कुणाचं काय तर कुणाचं काय आता किती 12:30 वाजलेत आणि माझे व्हायरल कामं करते 12:30 वाजलेत आणि असं वाटतंय की हा निहार शेठ 12:30 वाजलेत आणि असं वाटतंय वाटतच नाही की वेंचो रात्रीचे रात्री लवकर होणार आहे तिथं मला वाटतं व्हॅलीमध्ये. बरं तुम्हाला हा नवीन गॉगल आवडला का नाही? बर्फ पडते मग आग कुठे गांडीवर ट्रिप साठी घेतला आपण ट्रिप साठी स्पेशल एवढ्या बर्फ पडायला तर पाहिजे. गॉगल कसं वाटतं निहार शेठ? तिला विचार ना हे पाणी पडते कुठेतरी मादर शोध इथं- वॉटर उघडे तुला काय विचारू तिला काय विचार बर्फ तिला पार्क मध्ये व्हिडिओ बॉईज आता आयफोनवर कुठे? आयफोनवर आता आपण कुठं आहे आता आपण सौंदर्य सौंदर्य सौंदर्याच्या ह्याच्यात आहे. सौंदर्य बाब आता कॅमेरा फिरवतो हा हा चुम्मा व्ह्यू म्हणतात चुम्मा. जस्ट आत्ता पेट्रोल भरलं गॅस भरला आणि 5 मिनटं झाले तर आम्हाला असला सिनिक व्ह्यू भेटलाय. गाड्या खूप आहेत मला जाते ना मयूर शेठ थंडी कशी आहे? विशाल आणि कुळे पाटील खेडचे वाटचे आता ड्रोन उडवणार आहेत. हे आयफोनवर न घे ना शेक पूर्ण हा घेतो पटकन आवरा येड चाळे नकोत आपल्याला. आपण ट्रेस मासिंग करतोय. एक नंबर खाली कॅनेल वगैरे पण कॅनेल मध्ये घंटा पाणी आहे. हा. आता शांत थांबा थोडं खाली पाहिजे 4K 60 वर घे. सिनिक व्ह्यू आहे कडक. थंडी खूप आहे रे बेकार. विंडोजचे फोटो हे टेम्परेचर बघ किती आहे? मला वाटते 3-4 असेल. का थांबलाय घोसडीचा द्यायचीच होती. घाण करणार व्हिडिओ मध्ये काही ना काहीतरी घाण करणार. ड्रोन उडतोय का नाही आजच्या दिवसात? हा बघा. ड्रोनची तयारी व्ह्यू दाखव व्ह्यू दाखव गावात भावांना व्ह्यू बघा फक्त. आपल्याला घ्या आणि कपकन मागे होईल वर पाठवलं त्याला आता. नाही मोबाईल मला सेंड कर. ठीक आहे
थंडी बेकार आहे रे, ऊन आहे पण थंडी पण खूपच आहे. बेकार रात्री बर्फ डोंगरांमध्ये जायचे. 75 माईल्सला आपल्याला किती वेळ सांगितलं आहे? 2.5 तास, म्हणजे 140 किलोमीटरला 2.5 तास. चला शेट, कडक व्ह्यू घे.